आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अँगल या चॅप्टरची माहिती शिकायची आहे। तर अँगल हा कसा तयार होतो? द युनियन ऑफ टू रेज इज कॉल्ड अँगल। युनियन ऑफ टू रेज म्हणजे मी हे असे दोन रेज घेईल, हे दोन्ही सेटचे ॲरो असतील आणि हे दोन्ही रे मी फेविस्टिकनं किंवा कशाने तरी इथं चिटकून टाकेल। अर्थातच मग हा जो पॉईंट असेल, ह्या पॉईंटजवळ अँगल तयार झालेला असेल। ह्या रेजचं नाव असेल BA, ह्या रेजचं नाव असेल BC आणि किती रेज घेतलेले आपण? 2, म्हणजे युनियन दोन रेज एका ठिकाणी येणं म्हणजे युनियन ऑफ टू रेज। काय म्हणतात? त्याच्यामुळे एक फिगर तयार झाली, त्या फिगरला काय म्हणतात आपण? अँगल। द युनियन ऑफ टू रेज इज कॉल्ड अँगल। आणि ही अँगलची आपण फिगर काढली। त्याच्यामधनं जर मी ह्याला जर बाजूला काढलं तर ह्याचं नाव काय असेल? BA आणि ह्याचं नाव काय असेल? BC। त्याच्यामुळे रे BA अँड रे BC आर द साइड्स ऑफ अँगल। ज्यावेळेस त्या बाजूला काढल्या जातील त्यावेळेस त्या अँगलच्या काय म्हणून ओळखल्या जातील? साइड्स म्हणून। ठीक आहे। आणि हे दोन्ही रे जे ते आपण ह्या पॉईंटजवळ जॉईंट केलेले होते, मग ह्या पॉईंटला काहीतरी म्हणायला पाहिजे कारण तो आता अँगलच्या मालकीचा झालेला आहे। त्याच्यामुळे ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो? पॉईंट B इज द वर्टेक्स ऑफ अँगल। तो अँगलचा काय? वर्टेक्स। आणि थर्ड आहे, ह्या अँगलचं जर नाव वाचायचं असेल तर हे दोन्ही रे कुठं युनियन झाली होती त्यांची? ह्या पॉईंटजवळ B जवळ। त्याच्यामुळे B पॉईंटजवळ अँगल तयार झालेला आहे। त्याच्यामुळे ह्याचं वन लेटरमध्ये नाव लिहायचं असेल तर अँगल B। सुरुवातीला अँगलचं सिम्बॉल द्यायचं, नंतर B म्हणायचं। नको असेल तर असं वाचन करायचं अँगल ABC, पण सेंटरला कोण यायला पाहिजे? B। परत अँगलचं सिम्बॉल द्यायचं अँगल CBA। ह्या तिन्हीपैकी कोणत्याही मेथडला आपण अँगलचं नाव वाचू शकतो। आणि त्याच्यानंतर ते अँगलचे टाइप्स आणि ह्या अँगलच्या टाइप्सपैकी 3 अँगलच्या टाइप्सची स्टडी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहेत। पण त्या अगोदर मी तुम्हाला आणखीन एक अँगल काढून देते। समजा मी हा अँगल काढला PQR, तर ह्या अँगलचा वर्टेक्स कोणता आहे, याच्या साइड्स कोणते, तर ह्याचं नाव कसं वाचायचं आहे हे कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे। जे कोणी कमेंटमध्ये ह्याचे आन्सर देतील पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की त्यांचं नाव शेअर करणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।